नमस्कार मित्रांनो, उद्या होणाऱ्या महाराष्ट्र तांत्रिक सेवा पूरक परीक्षाबद्दल आपण आज बोलणार आहोत. उद्या म्हणजे 30 एप्रिल 2022 शनिवार या रोजी ही परीक्षा पार पडणार आहे. पेपर कसा सोडवायचा हे बघा मित्रांनो. सर्वात पहिले आन्सर शीटवर माहिती नीट भरणे हे खूप महत्त्वाचं असतं. तुमचा बैठक क्रमांक, पेपर सेट, परीक्षेचे नाव ह्या सर्व माहिती व्यवस्थितपणे भरणे खूप महत्त्वाचे असते. यापैकी बैठक क्रमांक, पेपर सेट हे अत्यंत महत्त्वाचे आहे. परीक्षेचे नाव यामध्ये काही प्रॉब्लेम झाला किंवा काही तुमच्याकडनं चुकीची माहिती भरल्या गेली किंवा पेपर सेटमध्ये काही गडबड झाली तर ते तुम्ही त्यानंतर आयोगाला ईमेल करून कळवू शकता. तर त्याबद्दल इतकं टेन्शन घ्यायचं कारण नाही, पण ॲटलिस्ट बैठक क्रमांक तर तुमचा प्रॉपरली भरला पाहिजे. त्यानंतर जे इन्व्हिजिलेटर असतात एक्झाम हॉलमध्ये त्यांची सही वगैरे पण खूप महत्त्वाची असते. आता बघा मित्रांनो, ही एक्झाम पहिल्यांदा ह्या पॅटर्नमध्ये होत आहे, म्हणजे हे संयुक्त आपण ह्या एक्झामला म्हणू शकतो. याचा अभ्यासक्रम नवीन आहे, मराठी, इंग्लिश आणि जनरल स्टडीज. ओके, यामध्ये आपल्याला पहिल्यांदा होत असल्यामुळे प्रश्न संख्या माहिती नाही, म्हणजे वेटेज कोणत्या टॉपिकला किती वेटेज येणाऱ्या एक्झाममध्ये असणार आहे हे आपल्याला माहिती नाही. आणि ह्या एक्झाममध्ये काही नवीन टॉपिकसुद्धा ॲड करण्यात आलेले आहे. आपण पुढे बघूया. एक तास 100 प्रश्न, बिग चॅलेंज. हे बघा मित्रांनो, कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सी ह्या परीक्षेप्रमाणेच ह्या परीक्षेला सुद्धा 1 तास इतकाच वेळ तुम्हाला मिळणार आहे आणि एकूण प्रश्नसंख्या आहे 100. तर हे खूप मोठं चॅलेंज सर्वांसाठीच ठरणार आहे. यासाठी तुम्ही मॉक पेपर्स सोडवणे गरजेचे राहील. तुमची प्रॅक्टिस पण यामध्ये खूप महत्त्वाची राहील. टाईम मॅनेजमेंट अत्यंत महत्त्वाचा गोष्ट असणार आहे या एक्झाममध्ये. ओके, प्रश्न क्रमांक 1 ते 100 किंवा प्रश्न क्रमांक 100 ते 1 या पद्धतीने पेपर सोडवू नका. कारण की काय होतं मित्रांनो, की प्रत्येक सब्जेक्ट किंवा टॉपिक हा आपला परिचयाचा किंवा आपल्या चांगला अभ्यास झालेला असतो असंच नाहीच. त्यामुळे जर एखादा डिफिकल्ट सेक्शनपासून जर पेपरची सुरुवात झाली, फॉर एक्झाम्पल प्रश्न क्रमांक 1 पासूनच जर मॅथ्स अँड रिझनिंग असेल आणि तुम्ही जर 1 ते 100 ह्या फ्लोमध्ये जर तुम्हाला पेपर सोडवायचा असेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते. कारण की मॅथ्सचे जे क्वेश्चन आहेत ते सुटतात, पण त्यांच्यासाठी खूप वेळ लागू शकतो. ओके, त्या सेम 100 ते 1 ह्या मेथडने सुद्धा जाऊ नका. ओके, आधी सोपे टॉपिक नंतर अवघड, ही मेथड तुम्ही वापरली पाहिजे. जे प्रश्न तुम्हाला जमतात, जे सेक्शन तुम्हाला जमतं ते तुम्ही आधी सोडून घेतले पाहिजे. मग तो टॉपिक कोणताही असो. जॉग्रफी चांगलं जमतं आहे, मराठी व्याकरण चांगलं जमतं आहे, तर जे जमणारे विषय आहेत ते आधी सोडवणं चांगलं राहील. आता पेपर सोडवत असताना एलिमिनेशन मेथड वापरायची हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे मी याबद्दल जास्त बोलणार नाही. आणि मिनिमम सिली मिस्टेक्स, तर प्रत्येक पेपरमध्ये सिली मिस्टेक होतातच, पण फक्त ते आपण कमी करू शकतो. खूप चांगली प्रॅक्टिस असेल, खूप चांगला अभ्यास असेल, एक्झामची जर तुम्हाला जजमेंट आली असेल तर एकही सिली मिस्टेक होणार नाही असं आपण म्हणू शकतो. पण तुम्ही कन्सिडर करू शकता की 2-3 सिली मिस्टेक. ओके, त्यापेक्षा जास्त सिली मिस्टेक्स असणं हे तुम्हाला कट ऑफच्या दृष्टिकोनाने परवडणार नाही. आता हा एक्झामचा नवीन पॅटर्न असल्यामुळे नंबर ऑफ क्वेश्चन्स कोणत्या टॉपिकवर कोणते येणार आहे किंवा वेटेज कसं दिलेलं असणार आहे हे आपल्याला माहिती नाही.
पण मराठी व्याकरण आणि मराठी सब्जेक्टमध्ये आणि इंग्लिश सब्जेक्टमध्ये पॅसेज सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे पॅसेजवर हमखास प्रश्न असणार हे आपल्याला माहिती आहे. 5 प्रश्न पॅसेजवर असू शकतात आणि दिलेल्या वेळानुसार 1 तासामध्ये 100 प्रश्न. याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं, इतके वेगवेगळे विषय एक्झामसाठी आहे. हे सर्व बघता हे पॅसेजेस इझी असू शकतात असा माझा अंदाज आहे. तर हे तुम्ही आधी सोडवलं पाहिजे. त्यानंतर जनरल स्टडीज, जर तुम्ही राज्यसेवेच्या MPSCच्या दुसऱ्या एक्झामची पण तयारी करत असेल तर जनरल स्टडीजमधील जॉग्राफी, पॉलिटी हे टॉपिक्स तुम्हाला इझी जाऊ शकतात. तर त्यामुळे तुम्ही हे पण सब्जेक्ट्स सुरुवातीला सोडू शकता. आता आपण बघूया जे नवीन टॉपिक्स ॲड झाले. रिमोट सेन्सिंग नवीन म्हणजे हे MPSCत राज्यसेवेला पूर्वीपासून आहे, पण ह्या एक्झामसाठी हे नवीन आहेत. GIS आहे. असे टॉपिक जर तुमचा प्रॉपर अभ्यास असेल, तुम्ही कोचिंग क्लास घेतली असेल, याचा चांगला अभ्यास केला असेल तर सोडवा. आणि तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे झालं आहे त्यामुळे तुम्हाला काही टॉपिकबद्दल थोडीफार जनरल अवेअरनेस असतेच. त्याचा वापर करून तुम्ही हे सोडवू शकता. करंट अफेअर्स सध्याचा हा खूप अनसर्टन असा टॉपिक बनून बसला आहे. तर यामध्ये तुम्हाला माहिती असेल तरच एकतर येतं आहे किंवा एकतर नाही येते, कारण की यामध्ये खूप आयोगाने चेंजेस केले आहे प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमध्ये. जे आपण नेहमी रेग्युलर सोर्सेस जे वापरतो, ज्या मॅगझिन वापरतो, त्यामधून प्रश्न येण्याचे चान्सेस खूप कमी आहे. मॅथ्स अँड रिझनिंग सर्वात शेवटी. मॅथ्स जमतं आहे, नाही जमत, अजिबातच नाही जमत, कोणत्याही केसमध्ये मॅथ्स अँड रिझनिंग तुम्ही शेवटी कन्सिडर केलं पाहिजे. आता तुम्ही हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे, त्यामुळे तुम्ही रिस्क घेऊ शकता. मॅक्झिमम तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. तुम्ही मिनिमम 80 ते 85 प्रश्न तरी अटेम्प्ट केले पाहिजे. सोबतच पेपर चालू असताना वॉच नक्की वापरा. 1 तासाचा पेपर असल्यामुळे वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही. त्यामुळे जर तुम्ही वॉच यूज केला तर तुम्हाला वेळेचं भान राहील आणि कोणत्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा आहे, त्याचं वेटेज किती आहे, त्याचा आउटपुट रेशो किती आहे, ह्या सगळ्यांचा विचार करून तुम्ही एका सब्जेक्टला किती वेळ तुम्ही ठरवून देणार आणि त्या वेळेमध्येच ते पूर्ण झालं पाहिजे. जर पूर्ण नाही झालं तर तुम्ही उरलेले प्रश्न स्किप करून नेक्स्ट टॉपिकला जाऊ शकता. कारण की काय मित्रांनो, पूर्ण 100 प्रश्न वाचणे हे खूप महत्त्वाचं राहील. कारण की तुम्ही एखाद्या डिफिकल्ट सब्जेक्टवर अडकून बसला तर पुढचे तुम्हाला चांगले किंवा तुम्हाला जमणारे सब्जेक्ट तुम्ही मिस करून देशाल. ओके, डोंट पॅनिक, बी कॉन्फिडंट. तुम्ही पूर्ण अभ्यास केला आहे, सिलेबस बघितला आहे, त्यामुळे पॅनिक होण्याची काही गरज नाही. तुम्ही मॉक पेपर सॉल्व केले आहे, त्यामुळे पॅनिक न होता कॉन्फिडंट राहून ह्या एक्झामला सामोरे जा. सर्वांची परिस्थिती ही तुमच्यासारखीच आहे. हा फॉर्मॅट एक्झामचा फर्स्ट टाईम आहे, त्यामुळे सर्वजण नर्वस असणार आहे. त्यामुळे तुम्ही नर्वस आहे, त्यामुळे आपली जी परिस्थिती आहे ती सर्वांचीच आहे असं समजून चला. कॉन्फिडंटली पेपर सॉल्व करा. एक्झाम सेंटरला वेळेच्या आधी पोहोचा. ओके, तर तुम्हाला ह्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. माहिती चांगली वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.